नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एम-एस-सी-आय-टी या परीक्षेसंदर्भात खूप महत्त्वाचे लॉजिकल प्रश्न. मित्रांनो पहा, परीक्षेमध्ये आता फक्त तुम्हाला थिअरी किंवा प्रॅक्टिकल या तर गोष्टी राहणारच आहेत, पण याचबरोबर काही लॉजिकल क्वेश्चन सुद्धा आलेले आहेत. तर हेच लॉजिकल क्वेश्चन त्याचबरोबर काही आपण इनपुट आउटपुट सुद्धा पाहणार आहोत. त्यामधीलच पहिला प्रश्न आहे, एका शॉपमध्ये सर्व बिल दिवसभर जमा करून दिवसाच्या शेवटी एकत्र प्रोसेस केली जाते. साधं उदाहरण आहे. दररोज आपण समजा एखाद्या नाश्त्याच्या दुकानात गेलो किंवा हॉटेलमध्ये गेलो, रेस्टॉरंटमध्ये गेलो की काय करतो, कुपन घेतो. समजा 2 वडापाव पाहिजेत, कुपन घेतलं, ते काउंटरला दिलं. तर जे काही ते बिल घेतात ते एका टोचनला बघा असं अडकवून ठेवतात. तर या ठेवलेल्या टोचनच्या नंतर ते काय करतात, तर ते एकत्र करून बॅच प्रोसेसिंग करतात. काय करतात? बॅच प्रोसेसिंग. यानंतर पहा पुढचा प्रश्न. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, ज्यावेळेस आपण कोणतीही फाईल तयार करतो, ती वर्डची असेल की एक्सेलची असेल किंवा पॉवर पॉईंटची असेल, ज्यावरती आपण वरती मिनिमाइज, मॅक्सिमाइज आणि क्रॉसचा सिम्बॉल दिसतो. या क्रॉसवरती क्लिक केलं, पण सेव्ह केलं नाही, तर राहतं काय? जर सेव्ह केलं नाही, तर काम डिलीट होणार आहे, हरवणार आहे. ते सेव्ह न केल्यास डेटा रॅममध्येच राहतो आणि हरवतो. रॅममध्ये म्हणजे काय? रँडम ॲक्सेस मेमरी. तो तेवढ्यापुरता सेव्ह राहतो. ज्यावेळेस आपण कॉम्प्युटर बंद करू किंवा ती सगळी फाईल क्लोज करू, ऑटोमॅटिकली माझा तो डेटा बाहेर निघून जाणार आहे. तो सेव्ह जर केला नाही, तो पुन्हा तो ॲक्सेस कधीच मिळणार नाही. विज्ञान प्रदर्शनासाठी 5 झाडांची वाढ दर दाखवायचे आहेत. दर दाखवायचे वाढलेले कसे आहेत? तर मला एक्सेलमध्ये आकडेवारी आणि चार्टसाठीच वापर करावा लागेल. एक्सेलमध्ये डेटा आणि चार्ट स्वरूपात दाखवते. एक्सेलच असं आहे जे डेटाचं व्हिज्युअलायझेशन करतं. व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय? त्याला चार्ट किंवा ग्राफमध्ये दाखवण्यास मदत करतं. तुम्ही वर्डमध्ये सुद्धा चार्ट दाखवू शकता, पण कोणाच्या माध्यमातून? एक्सेलच्याच. पॉवर पॉईंटमध्ये सुद्धा दाखवू शकता, पण कोणाच्या माध्यमातून? एक्सेल. एक्सेल हेच आहे जे आपल्याला व्हिज्युअलायझेशन करू शकतं. यानंतर पहा पुढचा प्रश्न. इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटमध्ये जुने रेकॉर्ड हटवत नाहीत, कारण याला म्हटलं जातं डेटा इकन्सिस्टन्सी. एकाच ग्राहकासाठी 2 वेगवेगळे रेकॉर्ड जर तयार झाले, तर गोंधळ निर्माण होऊ शकतो. होऊ शकतो ना? त्याच्यामुळे शक्यतो ते जुना डेटा अजिबात हटवत नाहीत. जसाचा तसा साठवला जातो, वेगवेगळ्या सर्व्हरमध्ये ठेवला जातो. रॉ मार्क प्रोसेसिंग नंतर काय बनतात? साधं लॉजिक आहे. इन्फॉर्मेशन. प्रोसेस डेटा म्हणजेच इन्फॉर्मेशन. जी काही रॉ मटेरियल आहे, इन्फॉर्मेशन आहे, डेटा आहे, याच्यावरती काही प्रोसेसिंग केली तर इन्फॉर्मेशन मिळणार आहे. फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे 10 लोकांचा डेटा आहे. फॉर एक्झाम्पल 10 हॉस्पिटलमधील काही पेशंटचा डेटा आहे. याच्या माध्यमातून मी इन्फॉर्मेशन काढली की बाबा डायरिटीज किंवा मलेरियाचे पेशंट जास्त येतात. ही इन्फॉर्मेशन झाली. यानंतर पहा पुढचा प्रश्न. रवीने महात्मा गांधींचे विचार गुगलमध्ये शोधले. काय वापरलं त्यांनी? सर्च इंजिन. गुगल हे काय आहे? सर्च इंजिन आहे. रवीने महात्मा गांधींचे माहिती किंवा विचार गुगलमध्ये शोधले, सर्च केले, सर्च इंजिनचा वापर केला. सर्च इंजिन वापरून माहिती शोधता येते. गुगल हे सर्च इंजिन आहे मित्रांनो. काही वेळेला चुकी बरोबर मध्ये प्रश्न विचारला जातो. कसाही विचारला जाईल, फक्त आपण तयार असलं पाहिजे. CLI आधारित OS मध्ये GUI वापरण्यासाठी काय करायला? OS म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम, GUI म्हणजे ग्राफिकल युजर इंटरफेस. उत्तर आहे ग्राफिकल युजर इंटरफेस ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करावं लागेल. CLI फक्त टेक्स्टवरती चालतो. GUI साठी विंडोज किंवा लिनक्स हीच ऑपरेटिंग सिस्टीम चालते. CLI साठी टेक्स्ट म्हणजेच कोणती? डॉस ही ऑपरेटिंग सिस्टीम वापरायला लागेल. आपल्याला काही सध्या तिकडे गरज नाही. VR गेम जो शरीराच्या हालचालींवर प्रतिसाद देतो. उत्तर बरोबर आहे. मोशन सेन्सिंग डिव्हाइस असतात त्याच्यामध्ये. VR आपण जिकडे पाहू, आता आपल्याला ते VR तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही वेगळी. मोशन
सेन्सिंग डिव्हाइस आहे. सेन्सर्स हालचाली ओळखून गेम नियंत्रित करतात. आपला जिकडे हात जाईल आपण जिकडे पाहू तिकडे तो VR आपल्याला घेऊन जात असतो. जसा आपला सेन्स चालेल तसं ते आपलं काम करत असतं. MS पेंट मध्ये पॉवर पॉइंटर हातासोबत हलतो. उत्तर बरोबर आहे माऊस. आपल्या हातासोबत पॉइंटर कसं काय हलतो तर माऊस हल्ल्यावरच स्क्रीनवाले कर्सर हलतो ना. का आपण कम्प्युटरवरती बॅकस्पेसनी का कीबोर्डच्या एंटरने आपण कर्सर हलवत असतो? नाही, माऊस हातानेच हलवत असतो. माऊस हलवल्यानंतरच स्क्रीनवाले कर्सर हलतो. त्यामुळे मित्रांनो व्यवस्थित लक्ष द्या, लॉजिक पहा. एकाच वेळी एकच ॲप चालतो. संगणक हँग होत नाही. एकाच वेळी एकच ॲप्लिकेशन चालतं, हँग होणार नाही. याला सिंगल टास्किंग ऑपरेटिंग सिस्टीम म्हणतात. एका वेळी फक्त एकच ॲप्लिकेशन चालणार, दुसरं चालणार नाही. DOS सारखी सिस्टीम फक्त एकाच प्रोग्राम चालवतात आणि IT कंपन्यांमध्ये सुद्धा DOS हीच ऑपरेटिंग सिस्टीम वापरली जाते. कारण अनेक वेळा अनेक चांगले लोक कदाचित इंटरनेटवरून सुद्धा काही प्रोग्राम डाउनलोड करू शकतात. यामुळे DOS हीच ऑपरेटिंग सिस्टीम वापरली जाते. लघुपटासाठी ऑडिओ, व्हिडिओ दोन्ही रेकॉर्ड करायचे तर वेबकॅम वापरू आपण. लघुपट आहे ना, शॉर्ट फिल्म आहे तर वेबकॅम. कारण वेबकॅम मध्ये मायक्रोफोन वापरलेले असतात. जर आपण वेबकॅम पाहिला आपल्या कीबोर्डवरचा, आपल्या लॅपटॉपवरचा किंवा काही कम्प्युटरमध्ये सुद्धा आपण वेबकॅम वापरतो, तर वेबकॅम मध्ये बाय डिफॉल्ट मायक्रोफोन असतात, माईक असतात, जे आवाजही रेकॉर्ड करतात, जे व्हिडिओही रेकॉर्ड करतात, ॲट अ वन टाइम करतात. त्यामुळे मित्रांनो लघुपटासाठी ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्ड करायचे असतील तर वेबकॅम वापरला जातो. रिकामा PCI स्लॉट दिसतो काय बसवाल? तर ज्यावेळेस आपण मदरबोर्ड किंवा सिस्टम बोर्डवरती काम करत असतो, ज्यावेळेस कम्प्युटरमध्ये काम करत असतो, जर PCI मध्ये रिकामी जागा असेल तर तिथं आपण ग्राफिक्स कार्ड सहज बसवू शकतो. उत्तर ग्राफिक्स कार्डच सिलेक्ट करा मित्रांनो. जर परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला तर PCI स्लॉटमध्ये एक्सपान्स कार्ड बसवू शकतो, जे आपल्याला इथरनेटसाठी वापरता येईल किंवा ग्राफिक्स कार्डसाठी सुद्धा वापरता येईल. कोणता भाग सर्व हार्डवेअरला जोडतो? आताच मी बोललो मदरबोर्ड किंवा त्याचं नाव मेन बोर्ड किंवा त्याचं नाव सिस्टम बोर्ड. 3 एकाचीच नाव आहेत. मदरबोर्ड त्याचंच नाव आहे, सिस्टम बोर्डही त्याचंच नाव आहे आणि मेन बोर्ड सुद्धा त्याचंच नाव आहे. जो सर्व डिव्हाइस मदरबोर्डला जोडलेले असतात. आपला कीबोर्ड कोणाशी जोडलेला असेल मदरबोर्डशी, आपला माऊस कोणाशी जोडलेला असेल मदरबोर्डशी, आपला मॉनिटर कोणाशी जोडलेला असेल मदरबोर्डशीच. USB न वापरता फोटोकॉपी करायचे. USB म्हणजे काय? युनिव्हर्सल सिरियल बस न वापरता मला फोटोकॉपी करायचे, मेमरी कार्ड वापरू शकतो. मेमरी कार्डद्वारे सुद्धा मी सहज फोटो ट्रान्सफर करू शकतो. मला USB युनिफॉर्म सिरियल बसची गरज नाही. जर अशी गरज असेल तर मी मेमरी कार्डमधून काम करू शकतो. इलेक्ट्रिसिटी यानंतर बँकेत ग्राहक स्क्रीनला स्पर्श करून काम करतात. आपण बँकेत जातो, काही वेळेला स्क्रीनवरती क्लिक केलं जातं तर याला टच स्क्रीन म्हटलं जातं. काय म्हटलं जातं मित्रांनो? टच स्क्रीन. टच स्क्रीन म्हणजे इनपुट प्लस डिस्प्ले दोन्ही एकत्र राहतात. त्याला वेगळं काही काम करण्याची गरज लागत नाही. बिलकुल नाही. आता काही विद्यार्थी म्हणतील, सर ते स्क्रीन टच असतं. बिलकुल नाही, आपण त्याला उलटं केलंय. मुळात शब्द आहे टच स्क्रीन. यानंतर पहा पुढचा प्रश्न. सेल्स ट्रिगर वापरून ग्राफ तयार केला. उत्तर डेटा व्हिज्युअलायझेशन. आताच बोललो ना मी मगाशी एक्सेलमध्ये आपण जर ग्राफ तयार करत असू, चार्ट बनवत असू तर डेटा व्हिज्युअलायझेशन मध्ये येतं. डेटा व्हिज्युअलायझेशन म्हणजेच व्हिज्युअलायझेशन. डेटा व्हिज्युअली म्हणजे डेटा जो आहे तो ग्राफिकली रिप्रेझेंट केलाय. ग्राफिकली रिप्रेझेंट केलाय. 2 लिंक पैकी विश्वासार्ह ब्लॉग निवडला पाहिजे. उत्तर आहे दुसरा हा विश्वासार्ह आणि संबंधित आहे. रिलेबल स्रोत निवडणे योग्य सवय आहे. आता काय आहे, जो काही आपला ब्लॉग आहे तो व्यवस्थित पाहायचा आणि जो अतिशय विश्वासार्ह आहे. कशावरून विश्वास ओळखायचा? HTTPS. जो HTTP आहे ना तो हायपर प्रोटोकॉल आहे. शाळेतील संगणक एकाच इमारतीत जोडलेले आहेत.
तर त्याला लॅन कनेक्शन म्हटलं जातं. लोकल एरिया नेटवर्क म्हणजे लहान क्षेत्रातील नेटवर्क. प्रत्येक कम्प्युटर एकमेकाशी जोडलेला असतात लॅन नेटवर्कच्या माध्यमातून. लॅनच्या माध्यमातून ते सगळे एकमेकांशी जोडलेले असतात, ज्याला काय म्हटलं जातं लोकल एरिया नेटवर्क म्हणजे लहान क्षेत्रातील नेटवर्क. युटिलिटीज म्हणजे काय? युटिलिटीज म्हणजे अँटीव्हायरस. युटिलिटी सॉफ्टवेअर म्हणजे मेंटेनन्ससाठी वापरले जाणारे प्रोग्राम. युटिलिटी म्हणजे काय? त्यांची तेच प्रॉब्लेम ओळखणार, त्यांची तेच तो प्रॉब्लेम दूरही करणार. जसं की आपल्या बॉडीमध्ये काही वेळेला सर्दी येते, आपण रात्री झोपतो, सकाळी उठतो, सर्दी गायब असते. कारण आपल्या बॉडीमध्ये सुद्धा काही युटिलिटीज काम करतात, काही पेशी काम करतात. त्या पेशी त्या व्हायरसला बाहेर हाकलून देतात, जेणेकरून आपली बॉडी व्यवस्थित चालेल. यालाच युटिलिटीज म्हणतात, अँटीव्हायरस म्हणतात, जे आपण कम्प्युटरमध्ये ठेवत असतो. युटिलिटीज म्हणजे सर्व्हिस प्रोग्राम असंही म्हटलं जातं. व्हिडिओ रील्स क्रमाने वाचणारी स्टोरेज पद्धत, त्याला मॅग्नेटिक स्टेप स्टोरेज म्हणतात. टेपवर डेटा सिक्वेन्शियल स्वरूपात साठवला जातो. मॅग्नेटिक आहे, जसं की आपलं जुनी कॅसेट होती, जी रील पद्धतीनेची कॅसेट होती, त्याच्यावरती सुद्धा डेटा त्याच पद्धतीने साठवला जात होता. कोणत्या? मॅग्नेटिक टेप स्टोरेजच्या माध्यमातून व्हिडिओवरती रील्स क्रमाने चालणारी स्टोरेज. फाईलमध्ये नावे आहेत पण मार्क्स नाहीत. डेटा इनकम्प्लीट आहे ना तो. डेटामध्ये नाव आहेत, फाईलमध्ये नाव आहेत पण मार्कच भरले नाहीत. अपूर्ण डेटा म्हणजे इनकम्प्लीट डेटा. तो इनकम्प्लीट आहे. इनकम्प्लीट डेटा असेल तर त्याच्यावरती प्रोसेस करू शकली जात नाही. प्रोसेस नसेल तर इन्फॉर्मेशन मिळू शकत नाही. मग तो रॉ डेटा झाला. जर त्याच्यावरती इन प्रोसेस्ड डेटा असेल, अनप्रोसेस्ड डेटा असेल तर तो इनकम्प्लीट मानला जातो, किंवा तो रॉ डेटा सुद्धा मानला जातो. आई वडील वायर शिवाय फोन कॉल करतात. आता जुन्या काळी पहा टेलिफोन होते. लोकांना जर ते टेलिफोनची केबल नसेल तर कॉल होत नव्हता, कॉन्टॅक्ट होत नव्हता. आता मोबाईल मध्ये किंवा दोन मोबाईलमध्ये कोणतेही कनेक्टिव्हिटी नाही किंवा कोणत्याही वायरनी कनेक्टिव्हिटी नाही, तर ती वायरलेस कनेक्टिव्हिटी. कारण आपण नेटवर्कच्या माध्यमातून बोलतो वायरलेस कनेक्टिव्हिटी ना. इंटरनेट शिवाय CLI कमांड टाईप करावी लागते. CLI आधारित ऑपरेटिंग सिस्टीम. काही ऑपरेटिंग सिस्टीम आहेत ज्यामध्ये फक्त कमांड आधारित इंटरफेस असतो, जसं की डॉस असेल, किंवा अनेक ऑपरेटिंग सिस्टीम आहेत जिथं आपल्याला कमांड प्रॉम्प्टच्या माध्यमातून काम करावं लागतं. तिथं माऊस किंवा कीबोर्ड काम करत नाही. माऊस काम करतच नाही, तिथं आपल्याला पूर्ण कमांड टाईप कराव्या लागत असतात. शक्यतो या प्रोग्रॅमरसाठीच काम करतात. सुरक्षित इंटरनेट वापर अहवालातील योग्य मुद्दे. तर आपल्याला इंटरनेट अतिशय चांगल्या पद्धतीने वापरायचं असेल तर पासवर्ड हे चांगला ठेवला पाहिजे. जर अननोन काही लिंक्स असतील तर त्या टाळायच्या. आणि मगाशीच मी बोललो, सुरक्षित ब्लॉग कसा ओळखायचा, तर प्रत्येक वेबसाईट पूर्वी HTTPS येतो, जो गुगलकडून सिक्युअर मानला जातो. कमांड ऐवजी चित्रे व बटनांचा वापर करताना येणारे इंटरफेस, ग्राफिकल युजर इंटरफेस. आपण आता जी ऑपरेटिंग सिस्टीम वापरतो मित्रांनो, विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम, यामध्ये ग्राफिकल युजर इंटरफेस दिलेला आहे. जसं की आता आपण वर्ड सॉफ्टवेअर सुरू करायचं असेल तर कीबोर्डवरती आपण वापर करू शकतो. विंडोज दाबलं, W दाबलं की ओपन होते, किंवा आपल्या डेस्कटॉपला सुद्धा त्याचा शॉर्टकट येतो आयकॉन. आयकॉन्सवरती आपण डबल क्लिक केलं इथे सॉफ्टवेअर ओपन होतं. हे ग्राफिकल युजर इंटरफेस आहे, डॉसमध्ये नसतं, किंवा ज्या ठिकाणी कमांड वापरले जातात त्या ठिकाणी नसतं. ईमेल लिहिताना म्युझिकही चालतं. ऑपरेटिंग सिस्टीम कोणती? मल्टीटास्किंग. ज्यावेळेस ईमेल लिहित असताना म्युझिकही चालतं. याच्या पाठीमागे कोण असतं? ऑपरेटिंग सिस्टीम. आणि ऑपरेटिंग सिस्टीममुळेच मल्टीटास्किंग शक्य होतं. आपण मोबाईलमध्ये सुद्धा व्हॉट्सअप चालतं, इन्स्टा चालतं, कॅमेरा चालतो, यूट्यूबही चालतं. ॲट अ वन टाईम हे चालतात ना. आपण कुठलंही मिनिमाइज करून कधीही कुठेही येऊ शकतो. यालाच काय म्हटलं जातं? मल्टीटास्किंग. उत्सवासाठी डिजिटल बोर्डमध्ये काय समाविष्ट करायला काय करणार आहे आपण? फेस्टिवल पोस्टर, डिजिटल ड्रॉइंग, शुभेच्छा कोट्स, सर्जनशील आणि आकर्षक सामग्रीसाठी हे सगळंच्या सगळं योग्य आहे. आपण काय करू? फेस्टिवलचे पोस्टर लावू, डिजिटल ड्रॉइंग काढू, शुभेच्छा देऊ. फॉर एक्झाम्पल दिवाळी आली, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. मग ग्राफिक्समध्ये आपण फटाके लावून देऊ.
डीव्हीडी का वापराल? डीव्हीडी स्वस्त आहे आणि अधिक डिव्हाइसमध्ये चालतो. उपलब्धता खूप आहे त्याची आणि सहज चालेल. डीव्हीडीचा लॉंग फॉर्म देखील काही वेळा विचारला जातो मित्रांनो. डिजिटल व्हर्सटाईल डिस्क. आणि जुन्या काळामध्ये किंवा याच्याही अगोदर डीव्हीडीच्या अगोदर सीडी येत होती. सीडी मीन्स कॉम्पॅक्ट डिस्क. कॉम्पॅक्ट डिस्क आणि डीव्हीडीचा लॉंग फॉर्म आहे डिजिटल व्हर्सटाईल डिस्क. अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम हे कोणावर आधारित आहेत? लाईट वेट लिनक्स. मित्रांनो लिनक्सचंच पुढचं व्हर्जन युनिक्स आहे आणि लिनक्स वरतीच आधारित कोणती ऑपरेटिंग सिस्टीम आहे? अँड्रॉइड. तुमचा मोबाईल सुद्धा अँड्रॉइडचा आहे. एवढंच तुम्हाला माहिती आहे. अँड्रॉइडचा आहे म्हणजे काय? अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम असणारा तो मोबाईल आहे जो लिनक्स या ऑपरेटिंग सिस्टीमवरती आधारित आहे. फ्लॉपी डिस्क वाचणं कठीण का आहे? कारण आधुनिक डिव्हाइसमध्ये फ्लॉपी डिव्हाइस नसतात. आता जे काही आपल्याकडे डिव्हाइस आहेत ते एकतर हार्ड ड्राईव्ह आहेत किंवा SSD आहेत. जुनी तंत्रज्ञान आहे, खूप ओल्ड पॅटर्न आहे. आता ते काही फार वापरात नाही. आता पहा तुमच्याकडे लॅपटॉप असतील, काहीकडे डेस्कटॉप असतील, त्यामध्ये सीडी किंवा डीव्हीडी टाकायला तर जागा सुद्धा नाहीये. तिथं पेन ड्राईव्ह आहे. कारण ते जुनं तंत्रज्ञान झालं, ओल्ड पॅटर्न झालं, आता ते नाहीये. झिप फाईल वापरून साईज कमी करणे म्हणजेच डेटा कॉम्प्रेस करणे. त्याला डेटा कॉम्प्रेशन असं म्हटलं जातं. फाईलची साईज कमी करण्यासाठी कॉम्प्रेशन वापरतात. फाईल कॉम्प्रेशन करता येते डेटाची. कारण काय? तर ती व्हॅल्यू कमी येईल, त्याची साईज कमी येईल, खूप काही गोष्टी कमी होत जातात. यानंतर पहा सॉफ्टवेअर इन्स्टॉल केल्यानंतर संगणक रिस्टार्ट करणे याला वॉर्म बूट म्हणतात. मुळात कम्प्युटर स्टार्ट होण्याची जी प्रक्रिया आहे याला बूटिंग म्हणतात. आणि बूटिंग दोन प्रकारचं आहे, एक वॉर्म बूटिंग आणि एक कोल्ड बूटिंग. कम्प्युटर जर फक्त नव्याने स्टार्ट होतोय तर त्याला कोल्ड बूटिंग म्हणतात आणि कम्प्युटर रिस्टार्ट केला तर याला वॉर्म बूटिंग म्हणतात. मित्रांनो मुळातच असं आहे की बूटिंग म्हणजे काय? कम्प्युटर सुरू होणं. आणि बूटिंगचे किती प्रकार मी सांगितले? दोन, एक कोल्ड बूटिंग आणि एक वॉर्म बूटिंग. कोल्ड बूटिंग म्हणजे काय? कम्प्युटर स्टार्ट होणं आणि रिस्टार्ट होणं म्हणजेच वॉर्म बूटिंग. प्रवासात फोटोग्राफर मेमरी कार्ड वापरतो कारण ते हलके असतात आणि पोर्टेबल असतात. मेमरी कार्ड का वापरलं जातं? कारण ते काय असतं? हलकं असतं, सहज वापरता येतं, सहज कुठेही घेऊन जाता येतं आणि ते पोर्टेबल असतं, नेण्यास सोपं आणि कमी जागा लागते. लॅन केबलद्वारे फाईल पाठवणे म्हणजे वायर्ड कनेक्शन किंवा वायर्ड कम्युनिकेशन. केबलद्वारे डेटा ट्रान्सफर केला जातो वायर्ड कनेक्शनच्या माध्यमातून. अनेक ठिकाणी काही वेळेला वायरलेस कम्युनिकेशन सुद्धा केलं जातं, पण आपण लॅनच्याच माध्यमातून शक्यतो जर समजा 10-20 मशीन आहेत, 10-20च कम्प्युटर आहे, तर मग आपण वायर्ड कम्युनिकेशन करू किंवा लॅन करू लोकल एरियासाठी. तुमचे वडील वेगवेगळ्या शहरांमधील सहकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी होतात. नेटवर्क टेक्नॉलॉजी मित्रांनो, ही कोणती टेक्नॉलॉजी आहे? नेटवर्क. कारण नेटवर्क टेक्नॉलॉजीमुळेच आज आपण घरात बसून आता लॉकडाऊनच्या काळामध्ये, कोरोनाच्या कालावधीमध्ये तुम्ही सुद्धा नेटवर्क टेक्नॉलॉजीमधूनच शिकला ना. झूमच्या माध्यमातून अनेक शाळा कॉलेजेसचे लेक्चर सुरू होते. तुमचा मित्र म्हणतो की स्मार्टफोनपेक्षा संगणक चांगला. उत्तर आहे स्मार्टफोन लहान आणि पोर्टेबल असतो. साधं लॉजिक आहे, आपण हलकाच वापरू ना. स्मार्टफोन म्हणजे काय? तुमच्या हातामध्ये जे आता डिव्हाइस आहे ते स्मार्टफोन आहे मित्रांनो. तो एक कम्प्युटरचाच भाग आहे. जसं की कम्प्युटरचे प्रकार हे 4 आहेत. 4 मधला तो एक प्रकार आहे. ऑपरेटिंग सिस्टीम सुरू होण्याच्या पूर्वी आवश्यक डेटा कोणत्या घटकात साठवला जातो? रोममध्ये. रोम म्हणजे काय? रीड ओनली मेमरी. मध्ये बूट डेटा रोममध्ये सेव्ह केलेले असतात. त्यामुळे ऑपरेटिंग सिस्टीम सुरू होण्यापूर्वी तो तिथं साठवला जातो. तो कधी हरवला जात नाही. जर तो रॅममध्ये असेल मात्र तो हरवला जातो. शिक्षक गृहपाठ जमा करण्यासाठी आपल्याला कोणता पर्याय देऊ शकतात? गुगल ड्राईव्ह किंवा पेन ड्राईव्ह. गुगल ड्राईव्ह सुरक्षित आणि विसरण्याचा पर्यायच नाही. कारण जर गुगल ड्राईव्हवरती मी डेटा अपलोड केला तर मी कधी कुठेही कसाही ॲक्सेस घेऊ शकतो.
क्लाउड स्टोरेज अधिक सुरक्षित आणि सिक्युअर मानलं जातं. यानंतर पहा मित्रांनो पुढचा प्रश्न. एका बँकमध्ये एकाच कस्टमरचा ॲड्रेस दोनदा साठवला जातो. याला काय म्हटलं जातं? डेटा रेडंडन्सी. कारण अनावश्यक डुप्लिकेट डेटा म्हणजेच उगाचच काही अनावश्यक आहे, काहीच त्याचा मतलब नाही, उगाच डेटा साठवला तर मग तो डेटा काही कामाचा नाही. मित्रांनो, 2 विद्यार्थ्यांमध्ये ब्लूटूथचा वापर कशासाठी होतो? तर फायली वायरलेसच्या माध्यमातून पाठवण्यासाठी. आजकाल कोणी फारसं ब्लूटूथचा वापर करत नाही. पण एक जमाना होता साधारण 2013-2015च्या आसपासचा, ज्यामध्ये कोणताही डेटा पाठवायचा असेल तर त्याला ब्लूटूथच्याच माध्यमातून पाठवला जायचा, जो वायरलेस कनेक्टिव्हिटीचा एक अजूबा होता. कोणतेही फाईल वायरलेस पाठवायची असेल तर त्याचा वापर केला जायचा ब्लूटूथचा. आजही केला जातो, मात्र त्याचा खूप कमी प्रमाणात वापर केला जातो. म्हणावा तेवढ्या मोठ्या प्रमाणात आज त्याचा वापर नाहीये. शालेय स्पर्धेसाठी प्रमाणपत्र तयार करायचं आहे तर उत्तर काय? वर्ड किंवा DTP मध्ये टेक्स्ट बॉक्स, फॉन्ट आणि फॉर्मॅटिंग वापरा. एक तर तुम्ही वर्डमध्ये बनवू शकता त्याचं प्रमाणपत्र, सर्टिफिकेट, किंवा DTP मध्ये कोरेल ड्रॉ असेल किंवा फोटोशॉप असेल किंवा पेज मेकर, कुठेही तुम्ही वापरू शकता. DTP मीन्स डेस्कटॉप पब्लिशिंग. याचा वापर करून प्रोफेशनली सर्टिफिकेट तयार करू शकता. खूप वेगवेगळी पद्धत आहेत, मात्र आपण MSCITचा विचार करता वर्डमध्ये हे काम सहजरित्या करू शकतो. यानंतर पहा पुढचा प्रश्न. इंटरनेट शिवाय 2 कम्प्युटरमध्ये फाईल ट्रान्सफर करण्याचा सोपा मार्ग कोणता? USB किंवा फ्लॅश ड्राईव्ह. पोर्टेबल स्टोरेज वापरून ऑफलाईन ट्रान्सफर करता येतं. USB म्हणजे युनिव्हर्सल सिरियल बस, फ्लॅश ड्राईव्ह किंवा पेन ड्राईव्ह वापरू शकतो. इंटरनेट शिवाय वापरायचे ना, मग इंटरनेट म्हणल्यावर वायरलेसचा पर्याय संपला. लायब्ररी डेटाबेसमध्ये प्रत्येक बुक घ्या आणि टायटल रेकॉर्ड ॲड करा. तर आपण त्याला रेकॉर्ड करू, डेटाबेसमध्ये रेकॉर्ड ॲड करू रिलेटेड फाईलच्या सेटनुसार. कारण प्रत्येक बुकच्या रेकॉर्ड ॲड करायचं आहे ना, टायटल, त्याचा लेखक कोण आहे, त्याचा नंबर काय आहे, सर्व गोष्टी ॲड करायच्या असतील तर त्याला आपण रेकॉर्ड म्हणू. खूप जास्त दस्तावेज पटकन प्रिंट करायचे आहेत, लेझर प्रिंटचा वापर करू. कोणाचा? लेझरचा. संगणकातील हळू प्रोसेसर बदलायचा असल्यास कोणता भाग उघडाल? मदरबोर्ड. प्रोसेसर सॉकेट मदरबोर्डवर तर असतो. जो काही प्रोसेसर आहे आपला तो मदरबोर्डवरतीच असणार आहे. मेन बोर्डवरती एक छोटासा टॉपिक असतो, तो चौकोनी असतो, एकदम छोटा असतो, लहान असतो, तो मदरबोर्डवरतीच असतो. ॲक्च्युअलमध्ये कम्प्युटरवरती कोण काम करतं, प्रोसेस काम करत असेल तर तो प्रोसेसर असतो. प्रोसेसरमध्ये सुद्धा 2 पार्ट पडतात. एक अरिथमॅटिक लॉजिकल युनिट असेल किंवा एक रँडम असेल, कंट्रोल युनिट असेल. हे सगळं काम तिथंच चालतं. कंट्रोल, ज्याला कंट्रोल युनिट म्हणतात एका पार्टला, आणि दुसऱ्या पार्टला अरिथमॅटिकल लॉजिकल युनिट असं म्हटलं जातं. एक्सेल वापरून क्लासचा चार्ट बनवताना कॉलम कोणते असावेत? तर दिवस असेल, विषय असतील, शिक्षक असतील, वेळ असेल. फुल टाइम टेबल प्रेझेंटेशन किंवा प्रिपरेशनसाठी कॉलम कंप्लीट कॉलम असणं गरजेचं आहे. आपल्याला फक्त टाइम टेबल बनवायचं तर कोणते कॉलम असणं अपेक्षित आहे? डेटाबेस तयार करताना प्रत्येक स्टुडंटचे नेम, रोल आणि डेट ऑफ बर्थ स्वतंत्र साठवायचे आहेत. तर या सगळ्या गोष्टीला फील्ड म्हणतात. तर प्रत्येक कॉलमचं नाव काय? फील्ड. डेटा पीस, प्रत्येक डेटाचं म्हणजे आता नेम असेल तर ते एक फील्ड आहे, रोल नंबर ही एक फील्ड आहे, डेट ऑफ बर्थ ही फील्ड आहे. तर प्रत्येक फील्डनुसार तो डेटा आपण साठवू शकतो. तर त्याला आपल्याला फील्ड अपेक्षित आहे. डेटाबेस मेंटेन करणं ही खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो. खूप छान गोष्ट आहे. आपण एक्सेलमध्ये शिकलात असाल. आपण एक्सेलमध्ये डेटा साठवतो, बिलकुल साठवतो, काय प्रॉब्लेम नाही. तसंच आपण डेटा काही वेळेला अनेक वेगवेगळ्या फॉर्ममध्ये साठवू शकतो. वर्डमध्ये टाइम टेबल बनवले तर एक्सेल वापरायला सांगितले. का बरं? एक्सेलमध्ये टेबलसाठी एक अतिशय योग्य मानलं जातं. वर्ड मध्ये टेबल बनवू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. पण टेबलसाठी तेवढे म्हणावी एवढे कामं वर्डमध्ये नाहीत. टेबलमध्ये जर काम करायचं असेल तुम्ही एक्सेल वापरणं अतिशय योग्य, अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही एक्सेल वापरू शकता.
कारण सर्व काम आपण एक्सेल मधूनच करू शकतो. टेबलचे रिलेटेड सगळे काम एक्सेल मधूनच करू शकतो. अनेक वेगवेगळ्या कामासाठी एक्सेल वापरला जातो मित्रांनो. यानंतर पहा पुढचा प्रश्न. क्लासमध्ये विद्यार्थी ग्राफिकल युजर इंटरफेस वापरतात आणि CLI टाळतात कारण चांगली सुरक्षा. GUI ग्राफिकल व्हिज्युअल इंटरफेस असल्यामुळे युजर फ्रेंडली इंटरॅक्ट करू शकतो. स्टुडंट कमांड टाईप न करता आयकॉन्स आणि बटन्स वापरून काम करू शकतात. पहा, युजर इंटरफेस चांगला असेल तर आपण पटकन त्याच्यासोबत इंटरॅक्ट होऊ शकतो, मात्र इतर गोष्टींसोबत इंटरॅक्ट होता येत नाही. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जवळपास 50 प्रश्नांचा वापर केलेला आहे आणि 50 प्रश्नांवरती काम केलेलं आहे. जर का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी नक्कीच लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.